लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री शंभू महादेवाची शिखर शिंगणापूर येथील यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। हे देवस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखले जाते। या देवस्थानाच्या यात्रेचा प्रारंभ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पारंपरिक पद्धतीने होतो। सातारपासून पूर्वीकडे 90 किलोमीटर अंतरावर असणारे शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेव हे भाविकांचे मोठे श्रद्धास्थान। महाराष्ट्रासोबत आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातून मोठ्या स्वरूपात भाविक या यात्रेस हजेरी लावतात। ही यात्रा म्हणजे श्री शंभू महादेव व देवी पार्वती यांचा विवाह सोहळा उत्साहाचा हा कार्यक्रम असतो। पाडव्याच्या मुहूर्तावर हळदी लावण्याचा कार्यक्रम, चैत्र शुद्ध पंचमीस श्रींचा विवाह सोहळा असतो। एकादशी आणि बारस हे यात्रेचे मुख्य दिवस। चैत्र शुद्ध बारसाला अवघड अशा मुंगी घाटातून कवडी चढवण्याचा साहसी कार्यक्रम दुपारी सुरू होतो। आज यात्रेच्या मुख्य दिवशी हा मुंगी घाटातील थरारक सर्व भाविकांनी अनुभवला। यावेळी विविध गावच्या मानाच्या कवडी एकापाठोपाठ मुंगी घाटातून लोखंडाच्या आणि हाताच्या मानवी साखळी करून घाटातून चढवल्या। या दरम्यान भाविकांचा चांगलाच कस लागलेला पाहायला मिळतो। या कवडी गडावर आल्या की त्या वाजत गाजत आणि नाचवत मंदिराकडे जातात। कवडीमधून आणलेल्या पाण्याने शंभू महादेवाच्या पिंडीला अभिषेक घातला जातो। त्याला घ्या इकडे माईक द्या एखादं तिथनं म्हातारा चढतंय का नाही ते आहे असं इकडे काढायचं। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री पार्वतीपते शिवानंद महादेव
आज या परमपवित्र अशा चैत्र शुद्ध द्वादशी दिवशी आपण आजमध्ये जलाशय अभिषेक केला। आज अनेक लोक कावडीचे हंडे घेऊन महादेवाच्या दर्शनाला मुंगी काढतात, तर पायी वारी करून इथं जलाशय अभिषेक केला जातो। त्याच पद्धतीने तेरा भुतेची कावड रात्री 11 वाजता जलाशय अभिषेक करते। त्याच्यानंतर कावडीची धार सगळ्या संपतात आणि कावड यात्रा इथे परिपूर्ण होती। कावड यात्रेमध्ये अनेक भाविक लांबून आलेले असतात आणि यावेळी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याची फार मोठी अडचण असून सुद्धा देवाच्या सहकार्याने टँकरची सुविधा उपलब्ध करून भक्तांना पाणी पुरवठा करता आला आणि ह्या सर्व देवाकडे साकडं घालतो की या भविष्यात येणाऱ्या काळामध्ये भरपूर पाऊस पडावा आणि सगळं सुजलाम सुफलाम व्हावं। पार्वतीपते शिव हर हर महादेव।